आजपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू केलं आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रक्तरक्त्या उन्हामध्ये उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। उपोषणाआधी जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले, त्यानंतर महिलांनी जरांगेंचं औक्षण केलं आणि यानंतर जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली। उपोषण करून काही तास झाले होते त्यावेळेला विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतली आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी विनंती केली, पण जरांगे उपोषणावर ठाम आहे। ही दृश्य आपण बघू शकतो, दुपारच्या सुमाराची ही दृश्य आहे। जरांगे पाटील रखरखत्या उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि आपल्या मागण्या मान्य कराव्या, त्यासाठी GR काढावा, सूचना द्याव्या अशी मागणी ते करतायत। अशातच विखे पाटलांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि संध्याकाळी पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याचं सांगितलंय। तर जरांगेंनी रखरखत्या उन्हामध्ये उपोषण सुरू केलंय। हे उपोषण मागे घ्यावं यासाठी पुन्हा एकदा मंत्री विखे पाटलांनी जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। सातारा गॅझेटबाबत GR तातडीनं काढा, कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना व्हॅलिडिटी द्या, कुणबी मराठा स्वतंत्र मंत्रालय करा, 58 लाख नोंदी सापडल्या त्याचं प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या जरांगेंनी केल्या आहेत। विखे पाटलांकडे त्यांनी या मागण्या केल्यात। आश्वासन नाही तर आता कार्यवाही होणार, आश्वासनं बघून जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन विखे पाटलांनी केलं। आणि एक दोन मुद्द्यांमध्ये जरांगेंना संदिग्धता आहे, मात्र जरांगेंनी उन्हात बसून नाही तर सावलीमध्ये बसून उपोषण करावं अशी विनंती सुद्धा विखे पाटलांनी केली। जरांगेंसमोर 12 मुद्दे ठेवलेत। सातारा गॅझेटसाठी थोडासा वेळ द्यावा, कारण सातारा गॅझेटवर कोर्टात बाजू मांडता आली पाहिजे आणि हा निर्णय कोर्टात टिकला नाही तर पुन्हा टीका होईल असं सुद्धा विखे पाटील म्हणाले। आंदोलक म्हणून हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू करू नका। विखे पाटलांनी ड्राफ्ट आणून दिला असला तरी मागण्या मान्य होईपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही असं जरांगेंनी ठणकावलंय। नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांच्यावर निरोप दिलाय। स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याची वेळ मागितलाय। ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं, 1 महिन्याची वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल। आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे। आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत। त्यांनी सुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं। अतिशय सन्मान्य तोडगा काढण्याचा जो मसूद आपल्याला दिलेला आहे तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूद आपल्याला पाठवला आम्ही। तर ही प्रतिक्रिया होती। जरांगे पाटलांसोबत चर्चा केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जे गॅझेट आहे, गॅझेटविषयी सातारा गॅझेट लागू करा अशी मागणी मुख्यतः जरांगे पाटलांची आहे। यासाठी 1 महिन्याचा कालावधी द्यावा असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, हा कालावधी देणार का जरांगे पाटील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र तुर्तास तरी यावर तोडगा निघालेला दिसत नाहीये, कारण उन्हामध्ये बसलेले आहे जरांगे पाटील। त्यांनी फेटा बांधलेला आहे, भगवा फेटा बांधून ते उन्हात उपोषणाला बसलेले आहेत। अंतरवाली सराटीमध्येच हे पुन्हा एकदा उपोषण पुकारण्यात आलं आहे आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण मागे हटणार नाही अशी भूमिका आधीच जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेली होती। त्याच्यानंतर विखे पाटलांनी त्यांच्यासोबत चर्चा केली, मात्र तरीही संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे तोपर्यंत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल हे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, काय सांगाल, आता दुपारचे 4 वाजायला आलेले आहे, सकाळपासून हे उपोषण सुरू झालंय, सध्याची काय स्थिती तुम्हाला दिसतेय? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे सकाळपासून या कडक उन्हामध्ये आमरण उपोषण करतात। आपण जर बघितलं तर माझ्या मागे एका शेतामध्ये बास टाकून जरांगे पाटील उपोषण करतात। अतिशय कडक ऊन आहे, जवळपास 41-42 डिग्री सेल्सिअसचं आजचं तापमान होतं आणि या भर उन्हामध्ये जरांगे पाटील आज उपोषणाला बसले। आजपासून त्यांचं उपोषण सुरू आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आले होते आणि त्यांनी लेखी ड्राफ्ट जो आहे तो जरांगे पाटील यांना दिला होता।
मात्र जोपर्यंत या सगळ्या ड्राफ्टविषयी ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं पत्र काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहील अशा पद्धतीचा निर्धार जो आहे तो जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। त्यामुळं विखे पाटील जे आहे ते या ठिकाणाहून माघारी गेलेले आहेत। आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी प्रसाद लाड येण्याची शक्यता आहे अशी माहिती जी आहे ती मिळते आणि त्यानंतर 5 वाजल्यानंतर जरांगे पाटील यांनी काही कायदे तज्ज्ञ आणि त्यांचे जे अभ्यासक आहेत ते या ठिकाणी बोलवलेले आहेत। ज्या ड्राफ्टमधल्या ज्या सूचना आहेत ज्या ड्राफ्टमध्ये जे सरकारनं जो माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावर सगळा अभ्यास करून जरांगे पाटील जो आहे तो त्यांचा निरोप जो आहे तो विखे पाटील यांना सांगणार आहेत आणि त्यानंतर त्यांना जर समाधानकारक सूचना निघाल्या तरच हे उपोषण जे आहे ते मागे घेण्यात येईल। मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन किंवा या ठिकाणी त्याची अधिसूचना काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीने सुरू राहील, रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी सुरू राहील। आता मोठ्या संख्येनं मराठा बांधव जो आहे तो आंतरवाली सराठीकडे येत आहे। खरं आहे रवी, आपण बघितलं की याआधी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केले, आंतरवालीमध्येच केलेलं आहे। मात्र यावेळेला म्हणजे आधी आपण बघितलं होतं की त्यांचा स्टेज असायचा, त्याच्यावर मंडप असायचा, पण यावेळेला तसं काहीही नाहीये। बाजेवर ते बसलेले आहेत आणि ऊन प्रचंड आहे, मराठवाड्यातलं हे ऊन बीड मधलं, त्याच्यामुळे आता जरांगे पाटलांची स्थिती सध्या नेमकी कशी आहे? आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जे 8 आमरण उपोषण केलेले आहे आणि ते सगळे उपोषण जे आहेत ते स्टेजवरती झालेले आहेत, आंतरवालीमध्ये झालेत, सावलीमध्ये झालेत। मात्र यावेळेची परिस्थिती अशी होती की काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांनी 30 मे रोजीच्या आंदोलनाची घोषणा केली होती, मात्र सरकारनं त्या ठिकाणी प्रसाद लाड यांना पाठवलं होतं आणि त्यामुळं काही वेळ जो आहे तो आम्हाला द्यावा अशा पद्धतीची मागणी प्रसाद लाड यांनी केली होती आणि त्यामुळे जो गावागावामध्ये ज्या बैठका होत्या त्या जरांगे पाटील यांनी रद्द केल्या होत्या, कारण जी तयारी होती, जी तयारी लागणार होती, लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव आंतरवालीमध्ये येणार होता, त्या आंतरवालीतल्या तयारीला वेळ लागणार होता आणि ते वेळ जो आहे तो जरांगे पाटील यांना मिळालेला नाही। त्यामुळं हे उपोषण जे आहे ते नियोजित होतं आणि आहे आणि आजपासून ते सुरू झाले। मात्र या आंदोलनाची रणनीती जी आहे ती जरांगे पाटील यांनी बदलली आणि कठोर भूमिका घेत कडक उन्हामध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि आजपासून त्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे। आता 4 वाजत आले तरी सुद्धा त्यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे। तब्येत त्यांची थोडी मंदावली, कारण सकाळपासून त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही आहे, त्यामुळं या ठिकाणी त्यांची तब्येत जी आहे ती आता खालावल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला पण रवी, आपल्याला कोणाशी बोलता येईल? कारण प्रचंड गर्दी सुद्धा या ठिकाणी आहे, त्यांच्या समर्थकांची कोणाची प्रतिक्रिया घेता येईल आपल्याला? आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी जमलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मराठा बांधव मोठ्या संख्येनं जमलेला आहे। दादा, मला सांगा की आता जरांगे पाटलासोबत तुम्ही त्यांचा संघर्ष जवळून बघितलेला आहे, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने? आता कडक ऊन आहे, 45चा ताप आहे आणि आमचे मनोजदादांचा जीव आज धोक्यात आहे। आपण बघताय 45 जवळ तापमान गेले आणि दादांसोबत एवढे हजारो बांधव उन्हात आहेत। माझी सरकारला विनंती आहे, दादाच्या ज्या 10 मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि आमच्या 6 कोटी मराठ्याचं दैवत असलेल्या दादांचा जीव वाचवावा। अन्यथा जर एकदा कुठं गालबोट लागलं, लोक जर एकदा थोडेसे पॅनिक झाले, लोक खूप दुःखात आहेत आणि लोक खूप चिडलेले आहेत, हा जर रोष प्रकट झाला तर सरकारला आणि सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना हे रोखणं अशक्य होईल। खूप लोकांना दादा समजून सांगतात म्हणून दादाच्या शब्दावरती थांबलेले। जर दादाची तब्येत बिघडली आणि जर काही दादाच्या जीवाचं बरं वाईट होण्याचा प्रसंग ओढावला तर मात्र हे सगळं थांबवणं खूप अवघड होईल। म्हणून माझी विनंती आहे, दादाच्या मागण्या सगळ्या मंजूर कराव्या। नक्कीच आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, जेणेकरून जो काही
मराठा समाजाचा रोष आहे तो उद्भवणार नाही किंवा मग राज्यामध्ये जो काही उद्रेक होईल तो पुन्हा थांबवता येणार नाही असं जरांगे पाटीलांनी सुद्धा विखे पाटलांना सांगितलेलं आहे। त्यामुळे सरकारनं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यात लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा पद्धतीचे भावना सुद्धा मराठा आंदोलकांनी व्यक्त केली। खरं आहे रवी, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान त्यांच्या स्वास्थ्याविषयी जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलेलं होतं तेही बघूया। रक्त ऊन आहे, लय ऊन आहे, रक्त होय पर आता हे लय अवघड आहे कार्यक्रम। आता ज्याला बसतंय त्यालाच कळतंय, पण समाज प्रिय असावा लागतो तेव्हा माणूस असे वेदना सहन करू शकतो। स्वतःला या तळपत्या सूर्यात भाजून घेऊ शकतो। ज्याला समाजाची किंमत आहे तोच, बिगडीचं काम नाही, खोटे आरोप करून पैसे कमवणारच काम नाही, इथं जातीवंत असावं लागतं। तर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा अंतरबाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे। मात्र या वेळेला ते उन्हामध्ये बसलेले आहेत उपोषणासाठी। यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलंय। यापुढे सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल असं ते म्हणाले आणि सगळ्यांचं भलं कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करतो। सरकारची भूमिका पारदर्शक आणि सकारात्मक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान ओबीसींना घाबरण्याचं कारण नसल्याचंही ते म्हणाले आणि यासोबतच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेणार असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे। सरकारने वारंवार निर्णय घेतला आहे, प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल। आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे। मी असं स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही। आणि यावर उदय सामंतांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील हे सध्या मनोज जरांगेंसोबत चर्चा करतायत, तोडगा काढू असं उदय सामंत म्हणाले। तुमच्याच माध्यमातून बघितलं की उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील साहेब तिथे पोहोचलेले आहेत, ते त्यांच्याशी काहीतरी चर्चा करतायत आणि त्याच्यानंतर मनोज जरांगेंनी ते कागद त्यांचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडनं काहीतरी व्हेरीफाय करून संध्याकाळपर्यंत सांगतो असं काहीतरी सांगितलंय। दरम्यान सरकारनं मनोज जरांगेंचं समाधान करावं असं जयंत पाटील म्हणाले। बघूया। सरकारशी त्यांच्या चर्चा चालू होत्या। मधल्या 10 महिन्यामध्ये सरकारने काय केलं काय नाही याची माहिती सरकार त्यांना देईल अशी अपेक्षा आहे। मनोज जरांगेंचं समाधान सरकारने करायला हरकत नाही। आता त्या पद्धतीनं सध्या तरी सरकारमध्ये बसलेले लोक आता बोलत आहेत, त्यामुळे मनोज जरांगेंचं ते समाधान करतील अशी अपेक्षा आहे। जरांगेंचं उपोषण सुरू आहे, त्याच्यावरून प्रतिक्रिया येत आहेत आणि दुसरीकडे जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राज्यभरातून मराठा बांधवांकडून प्रतिसाद मिळतोय। हिंगोलीमध्ये रिसोड महामार्गावर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ त्यांनी रास्ता रोको केला। या आंदोलनामुळे हायवेची वाहतूक विस्कळीत झाली होती। जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत, त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी सरकार दखल घेत नाही। खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे की जरांगे पाटलांना महिन्यापासून सांगितलं की मी उपोषणाला बसणार नाही, सरकारनं त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं होतं। आज त्याची तब्येत बरोबर नाही, असं असताना सुद्धा एक मराठा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि जर मनोज जरांगे पाटलाच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रात तांडव झाल्याशिवाय राहणार नाही। या सरकारला जाहीर इशारा देतो, या ठिकाणी आज राज्य महामार्ग रोखलाय,
आजच्या आज जर उपोषण मनोज जरांगे पाटील जर सुटलं नाही तर याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागतील. तर दुसरीकडे जरांगेंच्या उपोषणावर लक्ष्मण हाकेंनी घणाघाती टीका केली आहे. जरांगे सरकारला वेठीस धरून ओबीसींवर अन्याय करतायत असा आरोप त्यांनी केला. बघूया. मनोज जरांगे जे आहेत हे सरकारच्या विरोधामध्ये त्यांना राजकारण करायचंय, सरकारनं किंवा इथलं वातावरण अस्वस्थ करायचंय, महाराष्ट्रामधला एक पॉलिटिकल स्कोअर सेट करायचंय. आणि हे मनोज जरांगे करत नाहीत. मनोज जरांगेंच्या तोंडून कोणीतरी हे करवून घेतंय. महाराष्ट्रामध्ये तर अशी चर्चा आहे, आम्ही ऐकतोय, महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घरी घालवण्या वाचून मनोज जरांगेंचं आंदोलन थांबणार नाही. ही दुटप्पी भूमिका आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन स्क्रिप्टेड आंदोलन आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवणं इथपर्यंत आम्ही समजू शकतो ना. EWS आहे, SCBC आहे किंवा मराठा समाजासाठी. कारण हे बघा, आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी आहे. ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, सामाजिक दुजाभाव झाला, इथल्या व्यवस्थेमध्ये त्यांना कमी लेखलं गेलं, त्या लोकांसाठी रिझर्वेशन आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतायत आणि जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी सातारा गॅझेट बरोबरच कोल्हापूर गॅझेटचा देखील विचार करावा अशी मागणी करण्यात आली. शाहू महाराजांनी ही मागणी केली आहे. मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच याचा उद्रेक होऊ शकतो असंही खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले. अलीकडच्या काळात गेल्या 8 वर्षामध्ये सातत्याने विचार चालू आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल. कारण मध्यंतरी ते बंद झालं आणि एकंदरीत पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅझेटियरवर फार भर दिला गेलाय, साताऱ्यावर थोडंसं दिलंय आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले. जिथनं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचं गॅझेट सुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून शासनाने कोल्हापूर गॅझेटचा निश्चित विचार केला पाहिजे.